तसंच अनेक मॅचमध्ये त्यांनी एकतर्फा मॅचेस जिंकवलेल्या आहेत त्या हर्षवर्धन संघाला. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दर्शन वाघ. यावेळेस मात्र निश्चितच कम बॅक ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला हा एक अचूक टप्पा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणि यावेळेस एक सुंदर डिपमिडच्या दिशेने फटका सजवला होता गणेश यांनी. मात्र त्या ठिकाणी संरक्षण तैनात ते म्हणजेच स्वतः सुनील भाऊ सोनवणे मॅन फ्रॉम केळझर. अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी. निश्चितच 4 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. तोपर्यंत 1 धाव मात्र निश्चितच पूर्ण करण्यात यशस्वी गणेश आणि हेमंत ठाकरे. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी दर्शन वाघ यांच्याकडून. 4 चेंडूमध्ये 5 धावा. 7.50च्या सरासरीने धावा देताना दर्शन वाघ. यावेळेस हेमंत ठाकरे मॅन फ्रॉम यावेळेस टाकलेला एक सुंदर चेंडू डिफेन्स केलेला तो हेमंत ठाकरे यांनी. याचबरोबर आपलं वैयक्तिक खातं उघडलेले ते हेमंत ठाकरे यांनी. या 1 धावबरोबर धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 6वर. अतिशय महत्त्वाचा सामना असणार आहे दोन्ही संघांसाठी हा. क्वालिफायर 2 म्हणजेच फायनलसाठी एंट्रान्स टेस्ट या ठिकाणी निश्चितच होणार आहे दोन्ही संघांची. जो जिंकेल तो पुढे निश्चितच फायनलसाठी दावेदार ठरणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा गणेश मात्र कमबॅक दर्शन वाघ यांचा. त्याचबरोबर षटक संपल्याचा इशारा अंपायर दीपक भाऊ मोहिते यांच्याकडून. एक षटकाचा खेळ संपला. त्यानंतर धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 6. निश्चितच ज्याही गाड्या प्रेक्षकांनी लावलेल्या आहेत खेळाडूंना कोणत्या प्रकारचं त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. निश्चितच या ठिकाणी दुसरा षटक घेऊन आलेले आहेत ते जितेंद्र सर. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर हर्षवर्धन संघाची जितेंद्र सर यांनी 184 मॅचेस खेळलेले आहेत आणि तब्बल 187 विकेट्स मिळवलेले आहेत. म्हणजे जवळजवळ प्रत्येक मॅचमध्ये 2 विकेट पटकावण्यात निश्चितच प्रबळ दावेदार असे गोलंदाज या ठिकाणी यावेळेस सामना करतील. हेमंत ठाकरे एक स्ट्रेट ड्राईव्ह. निश्चितच संरक्षण तैनात त्या ठिकाणी. मात्र एक सोप्पा मिसफिल्ड आणि मिळत आहेत त्या 4 धावा. या 4 धावांबरोबर धावसंख्या पोचते ती 8.57च्या सरासरीने. 10 बिनबाद 10. अवघ्या 2 चेंडूवर 5 धावा या ठिकाणी जोडलेल्या आहेत त्या हेमंत ठाकरे यांनी. सुंदर फटकेबाजी हेमंत ठाकरे यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना जितेंद्र भांबरे सर. यावेळेस पुन्हा एकदा कट केलेला चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. त्या ठिकाणी फिल्डर तैनात. मात्र सुंदर फिल्डिंग उमेश यांच्याकडून. 1 धावावर समाधान मानावे लागेल. त्याचबरोबर धावसंख्येत देखील वाढ. धावसंख्या पोचते ती बिनबाद 11वर. निश्चितच सुंदर कमबॅक जितेंद्र सरांचा या ठिकाणी. अतिशय सुंदर गोलंदाजी जितेंद्र भांबरे सर करताना या ठिकाणी निश्चितच आपल्याला बघायला मिळालेलेच आहेत. यावेळेस मात्र एक स्वीप फटका फसलेला आहे. त्या ठिकाणी फटका फसलेला आहे आणि एक मोठा मासा गळ्यात. निश्चितच त्यांना माहिती होतं की गणेश पवार जर बॅटिंग क्रीजवर राहिला तर निश्चितच धावांचा पाऊस पाडेल. म्हणूनच या ठिकाणी जल्लोष एक उत्साह त्या टीममध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक सुंदर झेल या ठिकाणी सुनील सोनवणे यांच्याकडून. आणि पहिली विकेट गमावी लागली ती हर्षवर्धन 11 संघाला गणेश पवार यांच्या स्वरूपात. निश्चितच एक मोठी विकेट होती ती
हर्षवर्धन इलेव्हन संघाची. अतिशय बलाढ्य असा हा संघ हर्षवर्धन इलेव्हन संघाकडून. गणेश पवार पवेलियनमध्ये परत सावलीत विश्रांती घेताना आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेले ते रवी गांगुर्डे उर्फ काळू मॅन फ्रॉम साल्हेर. हे देखील एक अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहेत. आपल्या चौकार आणि षटकार मारण्यात खूपच माहीर आहेत. आणि अद्याप तो 41 मॅचेसमध्ये 381 धावा जमवलेल्या आहेत त्या काळू यांनी. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस एक सुंदर ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा डिफेन्स केलेला चेंडू. बदल्यात एक धाव मात्र निश्चितच पूर्ण. सुंदर गोलंदाजी. अतिशय अचूक टप्प्याचे चेंडू टाकताना या ठिकाणी जितेंद्र सर. निश्चितच सर्वांचं टीमवर्क. क्रिकेट म्हणजेच टीमवर्कचा खेळ. आणि यावेळेस मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑनला मारलेला हा फटका. मस्त संरक्षण तैनात त्या ठिकाणी. तेजूभाऊ वाघ 007 टायगर अभिजिंदाय. सुंदर फिल्डिंग. तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण करण्यात यशस्वी. पुन्हा एकदा जितेंद्र हरी भांबरे सर. बॉलिंग स्विचवर गोलंदाजी करताना एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी भांबरे सरांकडून पाहायला मिळते. याचबरोबर षटक संपल्याचा इशारा. 2 षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती 1/13. निश्चितच 6.50च्या सरासरीने धावा जोडताना हर्षवर्धन संघ या ठिकाणी. गणेश पवार एक असं मोठं नाव की जे फलंदाजीसाठी स्क्रीचवर हजर जर राहिलं असतं तरी धावा ऑटोमॅटिक आल्या असत्या. असं ते एक सुंदर दबावाचं नाव गणेश पवार. त्यांना मात्र माघारी पाठवलंय जितू भांबरे सरांनी. आणि यावेळेस जबाबदारी जाते मात्र काळू आणि हेमंत ठाकरे यांच्यावर. निश्चितच आपल्या संघासाठी क्वालिफायर 2चा हा सामना असणार आहे. दोन्ही संघांना जिंकणं खूपच महत्त्वाचं आहे. दोन्ही संघ रस्सीखेच सारखा चालणारा हा खेळ या ठिकाणी. टीमवर्क खूप महत्त्वाचं. प्रत्येक खेळाडूचं योगदान खूप महत्त्वाचं असतं या खेळामध्ये. यावेळेस तिसरं षटक. दर्शन वाघ ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना एक अचूक टप्प्याचा चेंडू. मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने मारलेला हा फटका. एक धाव निश्चितच. निश्चितच या ठिकाणी सुंदर गोलंदाजी दर्शन वाघ यांच्याकडून. यावेळेस देखील एक सुंदर डिफेन्स केलेला चेंडू हेमंत यांनी. बदल्यात एक धाव निश्चितच पूर्ण. निश्चितच दोन्ही संघांवर दबाव असणार आहे. दबावात खेळताना या ठिकाणी हर्षवर्धन संघ मात्र निश्चित दिसत आहे. अवघ्या 6.40च्या सरासरीने धावा जोडताना हर्षवर्धन इलेव्हन संघ. यावेळेस एक मोठा फटका सजवलाय काळू यांनी. संरक्षण तैनात. मात्र 1, 2 आणि तिसरा देखील चान्स होता त्या ठिकाणी, मात्र तो गमावलेला आहे. आणि आपण नेहमी ऐकलेलंच असेल कॅच विन्स मॅच. या ठिकाणी एक मोठ्या फलंदाची कॅच सोडणं कितपत महाग पडणार आहे हे मात्र येणारा काळच सांगणार आहे. एवढा सुंदर फटका होता तो काळू यांच्या बॅटमधून निघालेला. निश्चितच अतिशय जोखीम बरा शॉट या ठिकाणी काळू यांच्या बॅटमधून. धावा मात्र जमावा लागणार आहेत हर्षवर्धन इलेव्हन संघाला.
यावेळेस गोलंदाजी मार्कवर असणार आहे दर्शन वाघ मॅन फ्रॉम निकवेल. एक उत्कृष्ट गोलंदाजी करताना दर्शन वाघ 32 मॅचेसमध्ये 87 धावा आणि 26 विकेट्स मिळवलेला तो दर्शन वाघ. यावेळेस एक आखूड टप्पाचा चेंडू मात्र त्यावेळे ठिकाणी निश्चितच फटावे दिगर गावाची आन बान शान नारायण पवार फलंदाजी करताना या ठिकाणी निश्चितच आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर या संघाला या ठिकाणी पोहोचवण्यापर्यंत निश्चितच त्यांचा एक खारीचा वाटा. यावेळेस एक सुंदर फटका फुलटाच चेंडू बरकटलेला चेंडू फायदा मात्र निश्चितच काळू यांना आणि या ठिकाणी निश्चितच अंपायर यांच्याकडं दाद मागताना काळू गांगुर्डे या 4 धावांबरोबर धावसंख्या पोचते ती 3 षटकानंतर 1 बाद 21 7च्या सरासरीने धावा जोडताना या ठिकाणी हर्षवर्धन 11 संघ. मात्र समोरचा जो संघ आहे निश्चितच मागील मॅचमध्ये त्यांनी तब्बल 108 धावा चेस केलेल्या होत्या. हे विसरता कामा नये. 21 धावा झालेल्या 3 षटकानंतर 1 बाद 21. निश्चितच या ठिकाणी महत्त्वपूर्ण सामना देखील असणार आहे आणि दोन्ही संघांवर दबाव देखील तितकाच असणार आहे. मात्र वेळच ठरवेल की विजेता कोण असणार आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही, जोपर्यंत शेवटची विकेट होत नाही, जोपर्यंत शेवटचा रन होत नाही, तोपर्यंत मात्र निश्चितच कोण जिंकेल हे सांगता येत नाही. असा हर्षवर्धन आणि श्री गणेश आग्रो यात रंगलेला हा क्वालिफायर 2चा सामना. ड्रिंक ब्रेक्समध्ये या ठिकाणी टीममेट्समध्ये निश्चितच गोलंदाजीचा भार यावेळेस देखील माझ्या मते तरी नारायण पवार यांना सोपवण्यात येणार आहे. निश्चितच नारायण भाऊ पवार अतिशय सुंदर गोड स्वभावाचा माणूस नारायण पवार. त्याची स्माईल बघितली की मला देखील हसू येतं. आणि या ठिकाणी तेजस वाघ यांची देखील गोड स्माईल. 007 टायगर अभि जिंदा आहे. सलाम करतो त्या फलंदाजाला ज्यांनी गणेश पवार यांची विकेट घेतली. ते नाव आहे जितेंद्र भांबरे सर, जर्सी नंबर 34. निश्चितच आपल्या संघासाठी मोठं योगदान त्यांचं या सामन्यामध्ये. मात्र हर्षवर्धन 11 संघाकडून कर्णधार स्वतः पोपट भाऊ बैरम या ठिकाणी आपला मनसुबा व्यक्त करताना आपल्या फलंदाजांबरोबरच बघायला मिळालेले होते. या ठिकाणी निश्चितच ड्रिंक ब्रेक्स म्हणजेच नुसतं पाणी प्यायचा वेळ नाही, तर एक प्लॅनिंगचा वेळ देखील असतो क्रिकेटमध्ये. आणि यावेळेस पुन्हा तोच प्लॅनिंग झालेला आहे आणि गोलंदाजीचा भार सांभाळला आहे तो जर्सी नंबर 34. नाव तर माहितीच असेल, जितेंद्र भांबरे सर, मॅन फ्रॉम कंदाणे. एक उच्च नावाजलेलं गाजलेलं असं मोठं नाव. यावेळेस सामना करतील रवी गांगुर्डे उर्फ काळू. निश्चितच पूर्ण जिम्मेदारी या ठिकाणी काळू यांच्यावर असणार आहे आपल्या संघाला मोठ्या धावांचा डोंगर उभारण्यासाठी. यावेळेस माझ्यासमोर निश्चितच जर्सी नंबर 666 सुनील भाऊ सोनवणे, मॅन फ्रॉम केळझर. अतिशय नावाजलेले असे बॅट्समन ज्यांचे फटके बघण्यात मला देखील आवड आहे. यावेळेस निश्चितच खूप ऊन आहे. जितेंद्र भांबरे सरांनी सामना लवकर घ्यायचा आहे. आतुरता सगळ्यांचीच वाढलेली आहे की क्वालिफायर 2चा सामना कोण जिंकेल. मात्र वेळच सांगेल की क्वालिफायरचा सामना कोण जिंकेल. या ठिकाणी एक सुंदर फटका डीप मिड विकेटच्या दिशेने मारलेला काळू यांनी. मात्र एकच धाव. सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी दिनेश चौरे यांच्याकडून. धावसंख्या पोचते ती 22. 1 बाद 22. या ठिकाणी डांग सौंदाने प्रीमियर लीगचा पर्व पहिल्यामधील क्वालिफायर 2चा रंगलेला सामना आलेल्या सर्व
क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि ग्रामस्थांचं सहर्ष स्वागत. दरम्यान एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हेमंत ठाकरे यांना देखील जावं लागतंय ते थंड हवेमध्ये पवेलियन. ती जागा म्हणजेच पवेलियन. आणि हेमंत ठाकरे यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले ते स्वतः कर्णधार पोपटजी बैराम. निश्चितच मागील मॅचमध्ये एक आपलं सुंदर असं अर्धशतक झळकवलं होतं पोपट बैराम यांनी आणि तसेच काहीतरी कामगिरी या सामन्यामध्ये देखील त्यांना करावी लागणार आहे. आणि पहिल्याच चेंडूवर आपला मनसुबा व्यक्त केला आहे आणि फटका सजवला आहे तो मिडॉनच्या दिशेने. मात्र त्या ठिकाणी संरक्षण तैनात, ते म्हणजेच सुनील भाऊ सोनवणे. एकच धावावर समाधान मानावं लागणे. या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना जितेंद्र सर, यावेळेस पुन्हा एकदा काळू गांगुर्डे मॅन फ्रॉम साल्लेर आपला कौशल्य या ठिकाणी पूर्णपणे पणाला लावताना आणि एक सुंदर फटका सजवला आहे तो डीप फाईन लेगच्या दिशेने. 4 धावा. अतिशय सुंदर फटका, एक रिस्की शॉट होता मात्र निश्चितच पूर्ण कॉन्सन्ट्रेट त्या ठिकाणी चेंडूवर, त्यामुळेच फटका सजवला येतो. डीप फाईन लेगच्या दिशेने मिळत आहेत त्या 4 धावा. या 4 धावांबरोबर धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 27. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भांबरे सर आणि यांनी या ठिकाणी एक सुंदर फटका. यावेळेस मात्र 6 धावा मिळणार आहेत. या BSNL षटकार कॉमेंट्री इंडिया या 6 धावांबरोबर धावसंख्या पोहोचते ती 30च्या पार. 33, 2 बाद 33. अतिशय सुंदर फटका त्या ठिकाणी काळू यांच्या बॅटमधून. निश्चितच त्यांच्यावर जो प्रेशर होता तो ठिकाणी या ठिकाणी रिलीज करून स्वतः रिलीज केलेला काळू यांनी. निश्चितच पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि या चेंडूवर देखील मोठा फटका सजवलेला आहे. मात्र यावेळेस माघारी परतावा लागणार आहे काळू गांगुर्डे यांना देखील. एक फटका फसलेला होता, एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसला आणि जावं लागतंय ते पवेलियनच्या दिशेने थंडगार हवेमध्ये. सुंदर कॅच या ठिकाणी पुन्हा एकदा दिनेश चौरे यांच्याकडून. दुसरा झेल दिनेश चौरे यांचा हा आणि या ठिकाणी निश्चितच पुन्हा एकदा प्रेशर हर्षवर्धन 11 संघाकडून. धावा जमवत आहेत ते 8.25च्या सरासरीने. निश्चितच 3 बाद 33 अशी एक समाधानकारक तर नाही म्हणता येणार परंतु निश्चितच लढा देण्यासाठी भरपूर. 4 षटकानंतर धावसंख्या पोचते ती 3 बाद 33 आणि नवीन बॅट्समन स्क्रीचवर सागर गायकवाड मॅन फ्रॉम साकोडे. यावेळेस गोलंदाजीचा भार मात्र दिलाय तो API दीपक बिरारे सर यांच्याकडे. 3 बाद 33. 4 षटकानंतर धावसंख्या पोचली ती 3 बाद 33. निश्चितच
अतिशय महत्त्वाचे असे सामने या ठिकाणी क्वालिफायर 2चा हा सामना. यावेळेस एक सुंदर फटका, डिफेन्स केलेला चेंडू, निश्चितच धावबादचा प्रयत्न होता परंतु मिस फील्ड त्या ठिकाणी. एक धाव निश्चितच पोपटजी बैराम यांनी पूर्ण केली. धावसंख्या पोचते ती 34. 8.16च्या सरासरीने धावा जोडताना हर्षवर्धन 11 संघ. पुन्हा एकदा दीपकजी बिरारी सर राऊंड द विकेट गोलंदाजी करताना या ठिकाणी डीप मिड विकेटच्या दिशेने तोललेला फटका सागर गायकवाड यांचा. मात्र एक सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तुषार भाऊ यांच्याकडून. एकच धाव. या एक धावबरोबर धावसंख्या हलती. धावसंख्या पोचते ती 35. 3 बाद 35. 8.8च्या सरासरीने अद्यापपर्यंत धावा जोडताना निश्चितच 8.8चा जो सरासरी रन रेट आहे तो खूपच कमी असणार आहे. या ठिकाणी रिव्हर्स स्वीपचा फटका होता. फटका फसला आहे आणि माघारावी जावं लागणार आहे ते स्वतः कर्णधार पोपटजी बैराम यांना. आणि सुंदर झेल टिपलेला आहे तो उमेश गवळे यांनी. आणि चौथा गडी बाद परतून पवेलेनच्या सावलीत. निश्चितच एक जल्लोष आनंद साजरा करताना या ठिकाणी दीपकजी बिरारी सर. निश्चितच लास्टच्या मॅचमध्ये दीपकजी बिरारी सर यांनी 17 रन्स आणि 4 विकेट घेतलेल्या होत्या. त्यांचं जर करिअर बघायला गेलं तर तब्बल 130 मॅचांमध्ये 1739 धावा आणि 70 विकेट मिळवलेल्या आहेत त्यांनी आपल्या करिअरमध्ये. निश्चितच 100+ धावा जोडलेल्या आहेत त्या दीपक बिरारी सर यांनी. आणि हे जे डिटेल्स आहे आपल्याला सर्वांना क्रिक हिरोजच्या माध्यमातून मिळत जाईल. यावेळेस सोमनाथ बहिराम मॅन फ्रॉम सावरपाडा. निश्चितच सोमनाथ बहिराम 50 सामने आणि 550 रन. आणि पहिल्याच चेंडूवर एक ऑफसाईडच्या दिशेने तोललेला फटका गॅपमध्ये. त्या ठिकाणी संरक्षण तैनात. मात्र एकच धाव. ते संरक्षणाचं नाव होतं नारायणजी पवार. एक एमर्जिंग प्लेअर ऑफ द मॅच जी मागची मॅच झाली होती त्या मॅचमधील एक जो अवॉर्ड आहे इमर्जिंग प्लेअर तो निश्चितच नारायण पवार यांना. या ठिकाणी एक सुंदर डिफेन्स केलेला चेंडू लॉंग ऑनला. मात्र बदल्यात मिस फील्ड त्या ठिकाणी बांबरे सर यांच्याकडून. आणि एक अतिरिक्त धाव. 3 धावा तब्बल. ज्या ठिकाणी विकेट होती त्या ठिकाणी तब्बल 3 धावा काढण्यात यशस्वी झालेले आहेत ते सागर गायकवाड आणि सोमनाथजी बैराम. अतिशय चुरशीचा असा हा सामना. शेवटचा चेंडू असणार आहे 5व्या षटकातील. या ठिकाणी क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना बिरारीजी सर जर्सी नंबर 18. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू तो देखील लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला फटका सोमनाथजी बैराम यांनी. मात्र संरक्षण तैनात. एकच धावावर समाधान मानावं लागेल. या एक धाव बरोबरच धावसंख्या पोचते ती 40. 5 षटकानंतर धावसंख्या पोचते ती 8च्या सरासरीने 40. अजून देखील 30 चेंडूंचा खेळ शिल्लक. निश्चितच दयनीय अवस्था या ठिकाणी हर्षवर्धन 11 संघाची पाहायला मिळते ती. अतिशय मोठे मोठे प्लेयर या संघामध्ये. मात्र हवी तशी जी प्रगती होती त्यांची काय दिसून आलेली नाही. यावेळेस गोलंदाजीचा भार मात्र सोपवण्यात येत आहे तो म्हणजेच
आणि निश्चितच आपण नारायण पवार यांचे फॅन निश्चितच उत्साही झाले असतील की नारायण पवार यांना या ठिकाणी गोलंदाजी देण्यात आलेली. निश्चितच सर्वांचं लक्ष असणार आहे ते नारायण पवार यांच्या गोलंदाजीवर. मागच्या मॅचमध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर निश्चितच एक मॅच विनिंग डाव केलेला होता तो नारायण पवार यांनी. यावेळेस गोलंदाजीचा भार नारायण पवार यांच्या खांद्यावर आणि पहिल्या चेंडूवर एक सुंदर डिफेन्स केलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. मात्र त्या ठिकाणी हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू 2 धावा घेण्यात निश्चितच यशस्वी. या 2 धावांबरोबर धावसंख्या पोचते ती 4 बाद 42. 6वं षटक प्रगतीपथावर 6वं षटक घेऊन आलेले ते नारायण पवार मॅन फ्रॉम पटावे दिगर. निश्चितच नारायण पवार यांचं जर करिअर बघायला गेलं तर मागच्या मॅचमध्ये त्यांनी तब्बल 22 धावा जोडलेल्या होत्या आपल्या संघासाठी. 26 मॅचांमध्ये 138 धावा आणि 27 विकेट घेतलेल्या आहेत त्या नारायण पवार यांनी. आणि या एक धावाबरोबर धावसंख्या पोचते ती 43. निश्चितच एक धावाने काय होणार नाही. निश्चितच एक बलाढ्य संघाच्या गोलंदाजीला तुम्ही सामोरे जात आहात आणि त्या हिशोबानेच तुम्हाला या ठिकाणी फलंदाजी करावी लागणार आहे. त्या ठिकाणी एक सुंदर फटका सजवलेला होता. मात्र सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी API बिरारी सर यांच्याकडून आणि कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू म्हणावा लागणार आहे. पुन्हा एकदा नारायण पवार गोलंदाजी मार्कवर एक सुंदर फटका सजवलेला आहे सागर गायकवाड यांनी डीप मिड विकेटच्या दिशेने. या तब्बल 4 धावा मिळतील. या 4 धावांबरोबर धावसंख्या पोचते ती 47 वर. 8.29च्या सरासरीने धावा जोडताना या ठिकाणी हर्षवर्धन 11 संघ. सुंदर गोलंदाजी नारायण पवार यांच्याकडून तब्बल 4 चेंडूवर 10.5च्या इकॉनॉमी रेटने 7 धावा खर्च केलेल्या आहेत अद्याप पाहतो. अजून 2 चेंडू शिल्लक त्यांच्या या ओव्हरचे. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने तोलवलेला फटका निश्चितच गॅपमध्ये फटका. 4 धावा वन्स अगेन बॅक टू बॅक 2 चौकार सागर गायकवाड यांच्या बॅटमधून निघालेले आणि पूर्णपणे हवे होताना सागर गायकवाड नारायण पवार यांच्या गोलंदाजीचा अतिशय मनसोक्त समाचार घेताना सागर गायकवाड या ठिकाणी या 4 धावांबरोबर धावसंख्या पोचते ती 51. 6व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकावा लागणार आहे अद्याप नारायण पवार यांना. बघूया सागर गायकवाड काय करतात या चेंडूवर आणि तो देखील समाचारच घेतलाय. सुंदर फटका 6 धावा 6 धावा. याच बरोबर षटक संपल्याचा इशारा पंच दीपकजी मोहिते यांच्याकडून. या 6 धावांबरोबरच धावसंख्या पोचते ती 57. तब्बल 17 धावा जोडलेल्या आहेत त्या नारायण पवार यांच्या षटकामध्ये. अतिशय महागड असा षटक नारायण पवार यांचा. या 17 धावांबरोबर धावसंख्या पोचते ती 9.50च्या सरासरीने. 57 धावा प्रोजेक्टेड स्कोअर पोचतोय तो 95 धावांपर्यंत. निश्चितच याच पद्धतीने जर फलंदाजी केली सागर गायकवाड आणि सोमनाथ बैरम यांनी तर निश्चितच आपल्या संघाला 90 पार घेऊन जातील. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. प्रत्येक चेंडूवर काय होईल हे मात्र निश्चितच सांगता येत नाही. या ठिकाणी निश्चितच टीम मीटिंग होताना निश्चितच श्री गणेश ॲग्रो संघाने टॉस जिंकून या ठिकाणी फिल्डिंगचा जो निर्णय घेतला होता तो सार्थ होताना दिसत होता. परंतु जे 6वं षटक टाकलं गेलं नारायण पवार यांच्या तब्बल 17 धावा मिळवल्या त्या षटकामध्ये आणि धावसंख्या 50 पार घेऊन गेलेले ते सागर गायकवाड आणि सोमनाथजी बैराम.
निश्चितच यावेळेस पुढचा जो गोलंदाजीचा भार आहे तो सोपवण्यात आलेला आहे जर्सी नंबर 18 API बिरारी सर यांना. आणि यावेळेस सामना करतील सोमनाथजी बैराम. निश्चितच आपल्या संघाला जर मोठी धावसंख्या उभारायचं असेल तर त्यांना चौकार आणि षटकार मारावे लागणार आहेत. या ठिकाणी निश्चितच पूर्णपणे भार सोमनाथ बैराम आणि सागर गायकवाड यांच्यावर. मागील षटक जे टाकण्यात आलं होतं नारायण पवार यांच्याकडून महागडं षटक, त्यानंतर सुंदर कमबॅक या ठिकाणी दीपकजी बिरारी सर यांच्याकडून. पहिलाच चेंडू निर्धाव, एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता सोमनाथ बैरव यांचा, परंतु पूर्णपणे फटका फसलेला आहे. बॉल सरळ विकेट किपरच्या हातातून. स्लीपर असणारे जे फलंदाज आहेत यावेळेस दुसरा चेंडू देखील एक निर्धावच्या स्वरूपात. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी दीपक बिरारी सरांची. निश्चितच ज्यावेळेस आपल्याला बॉल लागत नाही त्यावेळेस निश्चितच एक धाव काढून समोरच्या बॅट्समनला स्ट्राईक द्या, म्हणजे कमीत कमी स्ट्राईक रोटेट होत राहतं आणि आपल्यावर जो असणारा दबाव आहे तो निश्चितच रिलीज होत असतो. आणि या चेंडूवर एक सुंदर डिफेन्स केलेला चेंडू, हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू, त्या ठिकाणी 2 धावा मात्र निश्चितच घेण्यात यशस्वी झालेले आहेत सोमनाथ आणि सागर गायकवाड. पुन्हा एकदा राऊंड द विकेट गोलंदाजी करताना दीपकजी बिरारी सर. धावसंख्या पोचते ती 59. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव टाकलेला चेंडू. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी दीपकजी बिरारी सर यांच्याकडून पाहायला मिळते आपल्या सर्वांना. पुन्हा एकदा गोलंदाजी किंवा राऊंड द विकेट गोलंदाजी करताना दीपकजी बिरारी सर यावेळेस पुन्हा सामना करतील सोमनाथजी बैरम, परंतु स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॉल जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नाही या चेंडूवर देखील. अतिशय सुंदर गोलंदाजी. अवघ्या 5 चेंडूवर मात्र 2 धावा खर्च केलेल्या आहेत अद्याप तो दीपकजी बिरारी सर यांनी. शेवटचा चेंडू असणार आहे 7व्या षटकातील. यावेळेस देखील एक मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी तुषारजी वाघ एक सुंदर कॅच, ब्रिलियंट कॅच म्हणावी लागणार आहे. खूप लांब पल्ला धावून कॅच घेतलेली आहे ती सोमनाथजी बैरम यांची आणि 5वा गडी परतवला येतो पवेलियनच्या दिशेने. याचबरोबर षटक संपल्याचा इशारा. 7 षटकानंतर धावसंख्या पोचते ती 8.43च्या सरासरीने. 59. अवघ्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस मात्र आलेले आहेत एक धडाडीचे फलंदाज किरणजी चव्हाण, मॅन फ्रॉम साकोडे. एक अतिशय त्यांचं जर करिअर बघायला गेलं तर तब्बल 59 मॅचेसमध्ये 577 धावा जोडलेल्या आहेत त्यांनी आपल्या टीमसाठी आणि आपल्या करिअरमध्ये. निश्चितच एक 55 इनिंगमध्ये 577 धावा जोडलेल्या आहेत. तब्बल त्यांचा 53चा हायस्ट स्कोर. एक 50 केलेले त्यांनी आणि त्यामध्ये 32 मधून 28 धावा जिंकलेल्या आहेत त्या आपल्या फलंदाजीच्या जोरावर. असा किरण चव्हाण या ठिकाणी फलंदाजीला. यावेळेस गोलंदाजीचे भार सोपवण्यात आलेला आहे तो म्हणजेच जितेंद्र भांबरे सर यांच्यावर. 2 षटकांमध्ये 19 धावा देऊन 3 गडी बाद करण्यात यशस्वी झालेले आहेत अद्याप तो जितेंद्र भांबरे सर. आणि वैयक्तिक 3रं षटक सांघिक 8वं षटक घेऊन आलेले ते जितेंद्र भांबरे सर. यावेळेस सर्वांच्या नजरा असणार आहेत त्यांच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना भांबरे सर. यावेळेस एक ऑफ साईडच्या दिशेने मारलेला फटका, मात्र एकच दाब, कुठल्याही प्रकारचा रिस्क नव्हती या फटक्यामध्ये.
मात्र यावेळेस पूर्ण संघाची जबाबदारी असणार आहे ते किरणजी चव्हाण यांच्यावर. निश्चितच मोठ्या आशा असतील त्यांच्याकडून धावा जोडण्यासाठी. आणि पहिल्याच चेंडूवर एक ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न पूर्णपणे फसला आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धावणे, एक सुंदर गोलंदाजी म्हणावी लागणार आहे भामरे सर यांच्याकडून. निश्चितच 8.18च्या सरासरीने धावा जोडताना हर्षवर्धन इलेव्हन संघ यावेळेस डीप मिड विकेटच्या दिशेने तोलवलेला फटका, एक सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी स्टायलिश प्लेयर दर्शन वाघ यांच्याकडून. मग तोपर्यंत एक धाव घेण्यात निश्चितच यशस्वी. पुन्हा एकदा यावेळेस मात्र सागरजी गायकवाड, एक सुंदर फटका त्या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने, संरक्षण तैनात त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्यात निश्चितच यशस्वी. आणि या ठिकाणी एक मिसफिल्ड आणि अंपायरला चॅलेंज आणि रिव्ह्यू घेतलेला आहे तो या ठिकाणी. निश्चितच अंपायर डिसिजन
आमरे सरांचा या ठिकाणी एक सुंदर अचूक टप्प्याचा चेंडू होता. त्या ठिकाणी निश्चितच झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र बॉलपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. ते बदल्यात एक धाव निश्चितच घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत ते सागर गायकवाड. आणि या ठिकाणी या एक धाव बरोबर धावसंख्या पोचते ती 8 षटकानंतर 65 अजून देखील 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आय थिंक वन्स अगेन नारायण पवार ऑन बॉलिंग स्क्रेच. मागील आपल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या होत्या तब्बल नारायण पवार यांनी. पुन्हा एकदा तेच गोलंदाज, तोच दरारा, तोच बॅट्समन आणि तोच बॉलर. नाव आहे नारायण पवार, मॅन फ्रॉम पठावे दिगर. निश्चितच मागील षटकामध्ये सागर गायकवाड यांनी तब्बल 17 धावा जोडल्या होत्या नारायण पवार यांच्या षटकामध्ये. यावेळेस देखील तोच बॉलर आणि तोच बॅट्समन. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ, त्यामुळे निश्चितच मागच्या षटकामध्ये 17 धावा दिल्या म्हणून काय झाले, यावेळेस मात्र निश्चितच कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे नारायण पवार यांचा. बॅटिंग स्विचर सज्ज होताना सागर गायकवाड यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एक अचूक टप्प्याचा चेंडू नारायण पवार यांच्याकडून आणि निर्धाव असा एक सुंदर चेंडू. अजून देखील 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. निश्चितच 7.96च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत त्या हर्षवर्धन इलेव्हन संघाने. यावेळेस पुन्हा एकदा एक सुंदर फटका, व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा तोच फटका, तोच दरारा सागर गायकवाड यांचा. अगदी गाण्याला शोभेल असा फटका, बाप तो बाप रहेगा. पुन्हा एकदा सागर गायकवाड. यावेळेस मात्र निश्चितच कमबॅक. नारायण पवार यांच्याकडून एक सुंदर अचूक टप्प्याचा चेंडू सरळ यष्टी मध्ये त्रिफळाचे फर्निचर डिस्ट्रॉय बोल्ड. नारायण पवार यांच्याकडून
निश्चितच माझ्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे नारायण पवार यांना जर हॅट्रिक घेतली तर. निश्चितच हॅट्रिकचा चेंडू या ठिकाणी नवीन बॅट्समन सतीश भाऊ गांगुर्डे. व्हॉट अ शॉट. यावेळेस एक सुंदर पूल केलेला फटका. त्या ठिकाणी संरक्षण तैनात उमेश गवळे. जोपर्यंत बॉल विकेट किपरच्या हातात तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत, एक वाईटच्या स्वरूपात आणि 2 अतिरिक्त तब्बल 3 धावा. अजून देखील हॅट्रिकचा चान्स असणार आहे नारायण पवार यांना. धावसंख्या पोचते ती 8/74. पुन्हा एकदा एक सुंदर फटका. अतिशय सुंदर फटका सजवलाय सतीश गांगुर्डे यांनी. कलात्मक फटका. या 4 धावा, या 4 धावांबरोबर धावसंख्या पोचते ती 78. 8.83च्या निश्चितच सतीश गांगुर्डे यांनी एक कलात्मक फटका या ठिकाणी शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर करून या ठिकाणी एक सुंदर फटका सजवलेला होता. यावेळेस सुंदर कमबॅक होता परंतु खूप सुंदर डिफेन्स या ठिकाणी नारायण पवार यांच्या चेंडूवर. मात्र निश्चितच एक रिस्की धाव पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेले आहेत ते पोपट ठाकरे आणि सतीश गांगुर्डे. आणि शेवटचं षटक असणार आहे. तब्बल धावा पोचतायत त्या 79. 8.78च्या सरासरीने धावा जोडण्यात यशस्वी झालेले आहेत अद्याप पावेतो. आणि अवघ्या 6 चेंडू शिल्लक. यावेळेस गोलंदाजीवर मात्र निश्चितच प्रेशर असणार आहे. शेवटचं षटक म्हणजे अगदी धडाडीचं षटक. निश्चितच करो या मरो या पद्धतीने जे षटक बघितलं जातं ते म्हणजेच शेवटचं षटक. आणि शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत ते लकी देशमुख मॅन फ्रॉम करंजखेड. यावेळेस पुन्हा एकदा सामना करतील. 65 चेंडू 65 मॅचेस आणि 33 विकेट घेतलेल्या आहेत त्या लकी देशमुख यांनी. यावेळेस सतीश गांगुर्डे. एक सुंदर फटका लॉंग ऑनला परंतु तितकीच सुंदर क्षेत्ररक्षण लकी देशमुख यांनी केलेलं आहे. आणि एकच धाव त्या ठिकाणी. धावसंख्या पोचते ती 8/80. निश्चितच अजूनही 10व्या षटकातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक. सामना करतील पोपटजी ठाकरे. पोपटजी ठाकरे यांनी तोललेला हा हलक्या हाताने खेळलेला चेंडू. मात्र त्या ठिकाणी हा नाही म्हणता म्हणता 2 धावा घेण्यात निश्चितच यशस्वी. त्या ठिकाणी मिसफील्ड. पुन्हा एकदा मात्र 2 धावांचं समाधान मानावं लागणार आहे. आणि या 2 धावांबरोबर धावसंख्या पोचते ती 8/82. अजूनही शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. पोपट ठाकरे 2 चेंडू आणि 3 धावा जोडताना आणि सतीश गांगुर्डे 3 चेंडू 6 धावा. या ठिकाणी स्लिपच्या दिशेने डिफेन्स केलेला चेंडू. मात्र 1 धाव. निश्चितच धावसंख्या पोचते ती 83. यावेळेस पुन्हा एकदा सतीश गांगुर्डे ऑन स्क्रीज. यावेळेस निश्चितच भरकटलेला चेंडू होता. एक अतिरिक्तच्या स्वरूपात धावसंख्या मिळणार, 1 धाव मिळणार आहे. अजून देखील 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या पोचते ती 84. 8.84च्या सरासरीने धावा जोडताना हर्षवर्धन इलेव्हन संघ निश्चितच एक प्रबळ दावेदार असा संघ. मात्र क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. निश्चितच केव्हा काय होईल सांगता येत नाही. त्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी लक्ष्मण देशमुख यांच्याकडून. अचूक गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी लक्ष्मण देशमुख यांच्याकडून. चेंडू शिल्लक 2 धावा पोचतायत त्या 85. सामना करतील पोपटजी ठाकरे. आणि यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने उंच तोलेला फटका. त्या ठिकाणी संरक्षण तैनात.
स्वतः जितेंद्र भांबरे सर. मात्र मिसफिल्ड आणि मिळतील 4 धावा. या 4 धावांबरोबर धावसंख्या पोहोचते ती 89. अतिशय डिफेंडिंग 90 म्हणजेच डिपेंडिंग धावसंख्या या ठिकाणी निश्चितच उभारण्यात यशस्वी ठरलेले आहेत ते हर्षवर्धन 11 संघ. 9.5च्या सरासरीने धावा जोडताना हर्षवर्धन 11 संघ. यावेळेस पुन्हा एकदा एक अचूक टप्प्याचा चेंडू. सुंदर बाईच्या स्वरूपात एक धाव घेण्यात यशस्वी. याच बरोबर षटक संपल्याचा इशारा. हर्षवर्धन 11 संघाची या ठिकाणी इनिंग संपलेली आहे. धावसंख्या पोहोचते ती 90. 8 बाद 90. की ये बड़ी सी पहचान हर खिलाड़ी में है देश की शान. सपने हैं हमारे वो सच होंगे एक दिन. डांग सोनाने की लीग में सबको मिलेगी जीत का जोश. डांग सोनाने की कूद सुनो मैदानों से. इस कविता में क्रिकेट की भावना और डांग सोनाने प्रीमियर लीग का जश्न मनाया गया है. उम्मीद है आपको ये पसंद आएगा. डांग सोनाने की कूद सुनो मैदानों से. पल्ला डांग सोनाने प्रीमियर लीग. डांग सोनाने प्रीमियर लीग. डांग सोनाने प्रीमियर लीग. डांग सोनाने तानी. डांग सोनाने प्रीमियर लीग. डांग सोनाने प्रीमियर लीग. डांग सोनाने प्रीमियर लीग. डांग सोनाने ताने ये रंगीन सफर. हर खिलाड़ी का है दिल, हर फैन का है असर. पल्ला डांग सोनाने की कूद सुनो मैदानों से. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी हर्षवर्धन 11 संघाने तुम्हाला 90 रन काढून 91 रनाचं आव्हान दिलंय. श्री गणेश अग्रो संघाला डांग समुदाय प्रीमियर लीग 2025 पर्व पहिला
आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं हर्ष स्वागत स्वागत स्वागत. मित्रांनो, आयोजक आमच्या कुणाल भाऊ काकुळते असतील, सोनू भाऊ वाघ, संकेत भाऊ सोनवणे, दीपक भाऊ मोहिते, भूषण भाऊ बोरशे, अनंत भाऊ चव्हाण, समाधान भाऊ मोरे. नक्कीच मित्रांनो कौतुक करावं तेवढं कमीच. राकेश भाऊ खैरनार, नक्कीच मित्रांनो कौतुक करावं तेवढं कमीच्या माणसाचं. आणि नक्कीच मित्रांनो स्पर्धेचा 7वा दिवस वार आहे शनिवार. शनी देवाच्या नावाने उगवलेला दिवस. नक्कीच मित्रांनो इथून जर बघितलं तर मित्रांनो एक मोठ्या देवाचं स्थान, महादेवाचं स्थान, त्या देवाच्या स्थानाचं नाव आहे कपालेश्वर. आणि मित्रांनो तिथून जर बघितलं तर नक्की 6 किलोमीटर अंतरावर वसलेलं हे सुंदर गाव, या गावाचं नाव आहे डांगसौंदाने. नक्कीच डांगसौंदाना नगरीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं हर्ष स्वागत स्वागत स्वागत. मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते ह्या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आलेत. मित्रांनो डांगसौंदाना प्रीमियर लीगचा नक्कीच अभिनंदन तर करावंच लागेल. षटक क्रमांक पहिला सामना करतील तेजस वाघ आणि बघू या ठिकाणी चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपेने. चेंडू आणि बेटीचा कुठलाही अगदी म्हणायला गेलं तर मित्रांनो दोन्ही बलाढ्य संघ आहेत. षटक क्रमांक पहिलाच हाताळत आहेत आमचे मित्र गणेश पवार. सामना करतील तेजस वाघ. आणि ह्या ठिकाणी पंचांचा नक्कीच आमच्याकडे इशारा येतोय. व्हाईट, या व्हाईटच्या अनुषंगाने तुमचं नक्कीच ह्या ठिकाणी एक रन जोडले जाईल, खाता फोडले जाईल श्री गणेश अग्रो संघाचे. फिल्डिंग तैनात. अगदी लॉलीपॉप चेंडू, बॅट फिरकावली. याच ठिकाणी दंदाई मेडिकल षटकर च्या रूपेने फटकार. लाजबाब अगदी बनवलेला मित्रांनो. म्हणून म्हणतो हा क्रिकेटचा खेळ आहे, आनंदमय वातावरण आहे. या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो दोन्ही बलाढ्य संघ आहेत. वेळेचं काळच सांगेल अगदी दोन्ही संघामध्ये खतरनाक प्लेयर आहेत मित्रांनो. हर्षवर्धन 11 संघ देखील खतरनाक आहे. नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर शेतकरच्या आणि चौकारच्या रुपयेच्या छायाने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली श्री गणेश गुरु संघाची बिनबाद 11 अंकावरती. बघू ह्या ठिकाणी आता 91 रनाचा या ठिकाणी मित्रांनो पाठला करताना. आणि बघू हा बॉल आम्हाला सन्मान करायला येतोय. बॉल जाईल दंदाई मेडिकल षटकर च्या रूपेने फटकार. अगदी बॅटीवर घेतला चेंडूला आणि नक्कीच पाठवलाय शिबाबार षटकारच्या रूपेने. अटीकटीची मॅच. वेडांच्या दिशेला हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडूला उचलतील फेकतील गणेश भाऊ यांच्या दिशेनं. तोपर्यंत नक्कीच 1 रन असेल तुमच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक पहिल्याचा लास्ट चेंडू प्रगती पथावरती आहे. सामना करतील आमचे मित्र दीपक भाऊ बिरारी. या ठिकाणी मित्रांनो अति रंगीला मॅच होईल. दोन्ही खतरनाक संघ आहेत. या दिवसाचे बघितलं तर खतरनाक संघ आहेत आपल्या समोर. हर्षवर्धन 11 वर्ष श्री गणेश ॲग्रो. आणि बघू रिवाचा फटका सजवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. या अनुषंगाने नक्कीच या चौकारच्या छायाने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचलं
षटक क्रमांक 1चा खेळ संपून समीकरण आहे तुमचं बिनबाद 22 अंकावरती. अगदी षटक क्रमांक पहिल्याच याच्यावर मित्रांनो बिनबाद 22 रन केलेत. या ठिकाणून बघितलं तर मित्रांनो षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं मी आभार मानतच राहिले मित्रांनो या ठिकाणी. कारण लांबून स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी नक्कीच आभार मानावा लागेल मित्रांनो. अगदी मोठ्या संख्येने चाहते दाखल होत आहे या डांग सौंदाना प्रीमियर लीग बघण्यासाठी. नक्कीच अभिनंदन असेल. आणि अगदी बॅटीवर बॉल घेतला बॉल जाईल. अगदी धंदाई मेडिकल शेटकरच्या रुपेने फटकार. आणि या ठिकाणी बघितले तर मित्रांनो धावायचं पळायचं नाव घेत नाही फलंदाज. अगदी शेटकारच्या चौकारच्या रुपेने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचवले श्री गणेश अग्रो संघाने बिनबाद 28. नक्कीच मित्रांनो आलेल्या सर्व या ठिकाणी अगदी तुमचे मित्र असतील वडीलधारे माणसं अगदी मित्रांनो कौतुक करावा लागेल त्यांचा आदर करावा लागेल. अगदी वडीलधारे माणसांनी देखील या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी प्रेक्षक म्हणून हजेरी लावली तुम्ही. नक्कीच तुमचं तर अभिनंदन करावाच लागेल. पंचांचा निर्णय ह्या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचतोय. वाईट एक रन जाईल श्री गणेश अग्रो संघाच्या खात्यामध्ये. हे एक रनाने समीकरण बदलत जाईल तुमचं. धावसंख्या बोर्डावर जाईल. बिनबाद 29. अगदी रिवर्सचा फटका सजवला होता मित्रांनो. परंतु ह्या ठिकाणी चेंडू आणि बॅटीचा कुठलाही संपर्क नाही या अनुषंगाने चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रुपयाने. या ठिकाणी नक्कीच मित्रांनो महत्वाच्या मॅचेस चालू आहेत. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. अगदी बॅटीवर घेतला चेंडूला बॉलाला पाठवलाय सीमा पार व सुंदर खुर्शी उद्योग चौकार. नक्कीच बघायला गेले तर मित्रांनो या ठिकाणी या स्पर्धेला मित्रांनो ज्यांनी पहिलं बक्षीस दिलंय मासव गीतांजली ताई एट्टी पवार 31,000 रुपयाचं बक्षीस दिलंय. नक्कीच मित्रांनो अभिनंदन करावं लागेल. आणि दुसरं बक्षीस दिलं या स्पर्धेला 21,000 रुपयाचं मान्य श्री संजयजी पंडितराव सोनवणे मा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा यांच्यातर्फे नक्कीच अभिनंदन असेल आमच्या आयोजकांच्या वतीनं. बघायला गेलं तर मित्रांनो दोन्ही बलाढ्य संघ आहेत. टार्गेट दिलं 91 रनाचं. फाटला सुरू आहे या ठिकाणी. नक्कीच अगदी षटक क्रमांक 2च्या 5वा चेंडू प्रगती पथावरती असेल. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचतील. बिनबाद 34. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावरती. आणि नक्कीच या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो आमचे मित्र ह्या ठिकाणी उपस्थित
उपस्थित आहेत मित्रांनो. नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर वसुंधरा कृषी उद्योगचे संचालक कुणाल भाऊ काकुळते, भूषणदादा बोरशे, नक्कीच अभिनंदन करतो तुमचं या ठिकाणी. आणि नक्कीच मित्रांनो धंदाई मेडिकलचे संचालक राकेश भाऊ खैरनार, नक्कीच कौतुक करावं तेवढं कमीच. षट क्रमांक दुसरा हाताळत्यांनी आमचे मित्र पोपट भाऊ भैरम. षट क्रमांक दुसऱ्याचा 5वा चेंडू टाकतील. फलंदाज सज्ज आणि नक्कीच रिव्हर्सचा फटका ह्या ठिकाणी जाईल वसुंधरा कृषी उद्योग चौकार. नक्कीच फटायला गेले तर मित्रांनो षट क्रमांक अगदी दुसऱ्याच्याच बघायला गेलं तर मित्रांनो दोन्ही बलाढ्य संघ आहेत. वेळेचं काळच सांगेल. बनवायचे आहेत 91 धावा, पाटला करायचा आहे तुम्हाला 91 रनाचा. दोन्ही बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघामध्ये अनुभवी प्लेयर आहेत. वेळेचं काळच सांगून देईल या ठिकाणी. अगदी महत्वाच्या दोन्ही लढत नाव आहे श्री गणेश अग्रू वर्सेस हर्षवर्धन 11. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी बरकावरती आणि बघू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. या अनुषंगाने षटक क्रमांक 2चा खेळ संपेल. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल श्री गणेश अग्रू संघाची बिनबाद 38 अंकावरती. उद्योग चौकारच्या रूपाने नक्कीच टकटीची लढत या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो अगदी जोडी क्रमांक 25 या ठिकाणी हळूहळू अग्रेसर. या ठिकाणी नक्कीच रन घेण्यापासून वंचित ठेवलं तुम्हाला हर्षवर्धन 11 संघाने. हर्षवर्धन 11 वर्सेस श्री गणेश अग्रू अशी लढत दोन्ही बलाढ्य संघ आहेत. आणि पुन्हा या ठिकाणी जाईल धंदाई मेडिकल षटकरच्या रूपाने फटका.
आणि नक्कीच या ठिकाणी पहिल्याच बॉलावर सीमा पार व सुंदर खुर्शी उद्योग चौकार. धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचते. बिनबाद 52. फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावर. आणि मग या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक अगदी तिसरं हाताळताना बॉल क्रमांक 5चा खेळ संपलाय. बॉल क्रमांक 6 प्रगतीपथावरती षटक क्रमांक 3ऱ्याच आणि लेग साईडच्या दिशेनं आणि नक्कीच मित्रांनो एक रन तर निश्चितच पूर्ण होईल. या अनुषंगाने धावसंख्या बुरडावर जाईल. षटक क्रमांक 3चा खेळ संपून बिनबाद 53 अंकावरती. या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो आमच्या आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. आमच्या या स्पर्धेचे आयोजक कुणाल भाऊ काकुळते, सोनू भाऊ वाघ, दीपक भाऊ मोहिते, भूषण भाऊ बोरशे, अनंत भाऊ चव्हाण, समाधान भाऊ मोरे. कौतुक करावं तेवढं कमीच. क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे बिनबाद 53 अंकावरती. षटक क्रमांक 4 अगदी समोरच्या दिशेला खेळू काढलेला कव्हर एरियामध्ये बॉल जाईल. एकच रनावर तुम्हाला संतोष मानावा लागेल. वेग फुटला टच केलेला चेंडू आणि ह्या ठिकाणी नक्कीच निर्धाव चेंडूच्या रूपेने जाईल. या ठिकाणून बघितलं तर मित्रांनो अगदी दोन्ही भलाडे संघ आहेत. कोणाचीच बाजू घेऊन बोलता येणार नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि अगदी जागा बनवली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. लेगसाईडच्या दिशेने सजवलेला फटका परंतु एकच रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला. या एक रनाच्या सायाने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची बिनबाद 56 अंकावरती. आणि बघू ह्या ठिकाणी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडूला उचलतील फेकतील एसटी रक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत एकच रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावरती.
आणि ह्या ठिकाणी अगदी शरीराला वेध घेणारा चेंडू आणि भेटीचा कुठलाही संपर्क नाही. या अनुषंगाने षट क्रमांक 4चा खेळ संपेल. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल बिनबाद 57 अंकावरती. बॉल आहे 36, रन बनवायचे आहे 34. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. अगदी दोन्ही बघितले तर महत्वाच्या लढत आहेत या दोन्ही बलाढ्या संघामध्ये. अगदी मोठ्या संख्येने आमचे मित्र ह्या ठिकाणी प्रेक्षक म्हणून दाखल झालेत. मित्रांनो, लांबून लांबून आलेत आमचे मित्र या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी. या डांगसौंदाना प्रीमियर लीगचा आणि पंचांचा निर्णय येतोय आमच्यापर्यंत. अतिरिक्त रन जाईल श्री गणेश ॲग्रो संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच मित्रांनो, पहिल्या दिवसापासून बघितलं तर आयोजकांचं आमच्या कौतुक करावं तेवढं कमी. आनंदमय वातावरण या ठिकाणी. अगदी लॉलीपॉप चेंडू होता आणि दिशा दिली, बॉल जाईल धंदाई मेडिकल षटकारच्या रूपेने फटकार. नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो अगदी रंगतदार लढत. आणि बघू ह्या ठिकाणी पुन्हा बॅक टू बॅक फटका. आणि पुन्हा ह्या ठिकाणी व सुंदर कृषी उद्योग शेतकऱ्याच्या रूपेने जाईल धंदाई मेडिकल षटकारच्या रूपेने फटकार.
अगदी शीट क्रमांक 5चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले बिनबाद 83 अंकावरती. आणि या ठिकाणी नक्कीच वाईट रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. आणि बघूया ठिकाणी उत्कृष्ट खेळ अगदी मिड विकेट एरियामध्ये अगदी विकेट क्रमांक पहिल्याच पथन. परंतु मित्रांनो अगदी विजयाच्या उंबरट्यावर आणून ठेवलेले व्यास श्री गणेश अग्रो संघाने अगदी 6 रनापासून वंचित आहेत. तुम्ही बघितलं तर मित्रांनो ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते या डांगसमदाना प्रीमियर लीगचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत. नक्कीच अभिनंदन करावा लागेल तुमचं मित्रांनो. फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावरती. मिडऑफच्या दिशेला फटका सजवलेला आणि नक्कीच एकच रन तुम्हाला मिळेल. या एक रनाच्या साह्याने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. समीकरण आहे 1 बाद 86 अंकावरती. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी तुम्हाला जावा लागेल वाघारी. अगदी पहिली जोडी अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. परंतु मित्रांनो इथून जर बघितलं तर बॉल आहे 26 रन बनवायचे आहेत 5. मी वारंवार म्हणतो क्रिकेटचा खेळ आहे. दोन्ही भलाडे संघ आहेत. आनंदमय वातावरण आहे. चारी दिशेला बघितलं गोड ठिकाण. मित्रांनो गावाचं नाव आहे डांगसमदाने. फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावरती. आणि बघू ह्या ठिकाणून बघितलं तर अवघ 4 रनापासून तुम्ही वंचित आहात. अगदी विजयाच्या उंबरट्यावर आणून ठेवलेले आपल्या संघाला परंतु चेंडू आणि वेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपेने. चेंडू क्रमांक 6 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे श्री गणेश अग्रो संघाची. समीकरण 2 बाद 87 87. 24 बॉलामध्ये 4 रनाची आवश्यकता आहे. फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावरती. आणि नक्कीच मित्रांनो इथून जर बघितलं तर अगदी विजयाच्या उंबरट्यापर्यंत आणून ठेवलेले आपल्या संघाला श्री गणेश अग्रोने अगदी 4 रनापासून वंचित असतील तुम्ही.
वारंवार फळील मित्रांनो अगदी मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक दाखल. पुन्हा बॉल जाईल या ठिकाणी मित्रांनो. निर्धाव अगदी 4 रनापासून वंचित आहात तुम्ही. पंचांचा निर्णय येतोय फाईट. या वाईटच्या अनुषंगाने धावसंख्या बोर्डावर 1 रन जोडल्या जाईल. धावसंख्या बोर्डावर अगदी शरीराला बीत घेणारा चेंडू, परंतु ह्या ठिकाणी 1 रनापासून वंचित नाही करू शकले तुम्ही. 1 रन चोरून घेतला असं म्हणावं लागेल. 2 रनापासून वंचित आहात. आणि बघू या ठिकाणी विजयी चौकार असेल. श्री गणेश अग्रो संघाने विजय मिळवले. नक्कीच अभिनंदन करतो. हर्षवर्धन 11 संघाचं देखील अभिनंदन करतो. या ठिकाणी चौकाने सर चालेल, ठीक आहे मित्रांनो. माणसं भरपूर उभी आहेत म्हणून मला प्लेयर दिसला नाही. माफी असावी मित्रांनो, मला माफ करा. नक्कीच या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो विजयीचा आनंद व्यक्त करताना नक्कीच दोन्ही बलाढ्य संघ होते, परंतु मित्रांनो एकाला हरावा एकाला जिंकावा लागतं. हा क्रिकेटचा खेळ आहे.